दिवा मातीचा असो की सोन्याचा, दिवा मातीचा असो की सोन्याचा, अंधारामध्ये प्रकाश द्यायचं त्याचं काम असतं. त्याचप्रमाणे मित्र गरीब असो की श्रीमंत असो, मित्र गरीब असो की श्रीमंत असो, तो आपल्या सुख दुःखात साथ देणारा मित्र आपल्या सोबत असावा. नमस्कार, मी शुभम रामाणी दातकिरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आपल्यासमोर व्यासपीठावर वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय मांडत आहेत. आनंदाचा टोल फ्री क्रमांक मित्र. मित्र कसा असावा? मित्र आपल्या शिवाजी महाराजांसारखा असावा, जो आपल्या मावळ्यांना घेऊन आपल्या स्वराज्याचं स्वप्न पाहणारा असावा. मित्र संभाजी महाराजांसारखा असावा, मित्र संभाजी महाराजांसारखा असावा, मित्र शहाजी महाराजांसारखा असावा. तर मित्र शिवाजी महाराजांबरोबर जे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ते स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रांनी ज्याच्यामध्ये आपल्या जीवाचे प्राण दिले, आपल्याला आहुती दिली, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी जे काही आपलं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, मित्रांनी त्याला साथ दिली, म्हणून ते स्वराज्य आज आपण या अनुभवत आहोत. जे काही शिवाजी महाराजांचं यश आहे, त्या शिवाजी महाराजांच्या यशामध्ये मित्रांनी साथ दिली, म्हणून ते यश शिवाजी महाराजांना मिळालं. संभाजी महाराजांच्या मृत्यूमध्ये त्यांच्या मित्रांनी भागीदारी दाखवली, म्हणून ते आज अजरामर राहिले. शहाजी राजांमध्ये त्यांच्या मित्रांनी त्यांना साथ दिली, म्हणून स्वराज्याचं स्वप्न आज पूर्ण झालं. तर अशा त्या मित्रांसाठी मी आपल्यासमोर व्यासपीठावर उभा आहे आणि मित्रांचा विषय मी तुमच्या समोर मांडत आहे. तर नमस्कार. आज या मित्रांच्या विषयी मी तुम्हाला एक अतिशय स्पष्टपणे सांगतो की मित्र आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि निघून जातात. 100 वर्ष 100 मित्र कमावण्यापेक्षा 100 वर्ष एकच मित्र कमावा. पण जर तो मित्र आपल्या संगतीचा असेल, तर तो आपल्या विचारांचा असेल, तर तो मित्र आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, आपल्या शेवटच्या काळापर्यंत आपल्या सोबत असतो. जर आपण योग्य मित्र निवडला नाही, तर योग्य आपली संगत चुकते. जर संगत चुकली तर आपली सगळी पंगत चुकते. त्याच्यामुळे मित्र हा आयुष्यामध्ये खूप महत्वाचा असतो. आज जर आपण या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये पाहिलं, तर आपणही संपूर्ण आपला वेळ हा सोशल मीडियामध्ये घालवतो. त्यामुळे आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी मित्र हा पर्याय जवळजवळ कमी प्रमाणात होत चालला आहे. आज आपण आपल्या घरच्यांशी, आपल्या आई वडिलांशी, आपल्या नातेवाईकांशी संवाद साधत नाही. त्यामुळे आपल्याला एकाकीपणा वाटत चालला आहे. या एकाकीपणामुळे आपल्यामधील जे काही आत्महत्याचं प्रमाण आहे, ते प्रमाण वाढत चाललेलं आहे. CDNच्या सर्वेक्षणानुसार 14 ते 24 या वयोगटामधील तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण 20% देखील अधिक वाढत चाललं आहे. आणि याही पुढे जर असंच स्थिती या समाजात चालत राहिली, तर हे प्रमाण अजूनही वाढण्याचे चान्सेस आहेत. तर याच्यावर एकच उपाय आहे, तर योग्य असा मित्र कमवा, योग्य आपल्या सगळ्यांची संवाद साधा. आपण ही सोशल मीडियावर संवाद साधतो, व्हॉट्सअप विविध माध्यमांमधून, प्रसार माध्यमांमधून व्यक्तीशी बोलतो, पण ते त्या शब्दांमधून भावना कधी समजत नसतात. आपण जेव्हा प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी बोलतो, आपल्या मनातल्या भावना त्यांना सांगतो, आपलं जे दुःख असेल ते व्यक्त करतो, तेव्हा त्या व्यक्तीला त्या भावना कळतात आणि तेव्हा तो आधार आपल्याला मिळतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की प्रत्यक्ष आपण बोलत जा. आनंद राऊत खूप सुंदर यावर बोलतात की मित्र दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. किती मोठा उंबरा असो, किती मोठं दुःख असो, जर मित्र आपल्या सोबत असेल तो उंबरा आणि तो वनवा आपल्याला खूप छोटा वाटतो. आणि त्या वनव्यामध्ये मित्र आपल्या आरशासारखा आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो. यावर इंग्रजीत भायराव देखील म्हणतात की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. अरे मित्र, आपण पुणे सारख्या शहरामध्ये येतो, मोठमोठ्या शहरात शिक्षणासाठी जातो. अरे पण आपण आपल्या घरचे, आपल्या गावचे मित्र, आपले आई वडील आपल्याला सोडून, आपण त्यांना इतक्या दूर सोडून इतक्या मोठ्या शहरामध्ये येतो, त्यांना सोडून देतो. आपण त्यांना कधी 2 दिवसातून कॉल करतो आणि फक्त काय साधं सोपं त्यांना फक्त विचारतो, कसे आहात तुम्ही. अहो, त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला. तुमच्या मनात जे काय आहे ते प्रत्यक्ष त्यांना सांगून टाका. आपण जे मनामध्ये ठेवतो ते आपल्यालाही त्रास होतो आणि या त्रासामुळे या तरुणांमध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढतं. तर मित्राचं एक सुंदर उदाहरण म्हणजे कर्णासारखा आणि दुर्योधनासारखे मित्र आपण कमवले पाहिजे. किती वाईट मार्गी असू, किती आपला मित्र वाईट असू, त्याच्यासोबत जर आपण चांगल्या पद्धतीने वागलो, तर तोही आपल्यासोबत चांगल्या पद्धतीने वागतो आणि आपणही या जीवनाचा प्रवास अतिशय आनंदपणाने पुढे चालत ठेवतो. याच्याबरोबर मित्र कितीही गरीब असू द्या, उदाहरण म्हणजे सुदाम्याचं घेऊ आपण. तर सुदाम्याचे जे पण पोहे त्यांनी नेले होते श्रीकृष्णासाठी, ते श्रीकृष्णाने ते खाल्ले, कारण श्रीकृष्णाला जाणीव होती मित्र आपला जीवाभावाचा आहे. त्याची परिस्थिती जरी गरीब असली तरी तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यामुळे श्रीकृष्णाने ते पोहे खाल्ले. मित्र हल्ली फक्त आपला चहा पुरता नसावा. आपण चहा पुरता गोड बोलतो, मित्राला घेऊन जातो, चहा पितो आणि आपली मैत्री इथेच संपते. ही मैत्री अशी संपणारी नसावी. जो आपल्या जीवनामध्ये
जसा मित्र एक आनंदाचा टोल म्हणून आपल्या जीवनात प्रवेश करतो. जसा एखाद्या वाहनासाठी टोल असतो, पण तो टोल फुकट नसतो, मोफत नसतो. पण हा टोल आपल्या आयुष्याचा जो मित्राचा टोल आहे तो अतिशय मोफत आहे. दरवेळी आपल्याला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला हा टोल भेटत असतो आणि तो अतिशय मोफत असतो. आपण त्या टोलतून शिकलं पाहिजे की अरे याच्यातून चांगली गोष्ट कोणती घेण्याजोगी आहे ती गोष्ट आपण घेतली पाहिजे आणि आपल्या हा मित्राचा आपला हा प्रवास आयुष्यभर पुढे नेला पाहिजे. मित्र कसा असावा तर महाराजांचे गड किल्ले फिरवणारा, इतिहास जपणारा असावा, त्या इतिहासाला मान सन्मान देणारा असावा. आज आपण मित्रांसोबत फिरायला जातो, पण महत्वाचं म्हणजे तुम्ही गड किल्ले फिरा, तिथले ते बुरुज पहा, तिथले तटबंदी पहा, दरवाजे पहा, तिथला इतिहास जाणून घ्या. त्या महाराजांनी मावळ्यांसोबत जो काही इतिहास केला, मोठमोठे गड किल्ले बांधले, तसाच इतिहास आपल्याला या आयुष्यामध्ये रचायचा आहे. आपण मित्र म्हणजे उपमा देऊन टाकले आहे की मित्र म्हणजे जे आपल्या आयुष्यात आले. मग मित्र म्हणजे मैत्रिणी सुद्धा आल्या की समजा आपण 12 पिक्चर पाहिला तर त्या पिक्चर मूवी मध्ये दाखवलं जातं की कशी आपल्याला एखादी मैत्रिणी आपल्या आयुष्यात चांगली भेटली तर आपण एका विशिष्ट मोठ्या पदावर देखील जाऊन पोहोचू शकतो. त्याच्यामुळे मित्राबरोबर मैत्री देखील महत्वाची आहे आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं आपले आई वडील आहेत. आपण आई वडिलांना फक्त आई वडील उपमा न देता तर त्यांना देखील आपण मित्राची उपमा दिली पाहिजे, कारण की आपण त्यांच्यापाशी मन मोकळ्यापणाने संवाद साधू शकतो. जेव्हा आपण आई वडिलांसमोर आपल्या मनातलं जे काही सगळं सांगून टाकतो तेव्हा आपण त्यांच्या आणि आपल्या मनाला जो काही दुरावा असेल तो कमी करतो. त्यामुळे माझं इतकं सांगणं आहे की हा टोल प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला आहे. तो प्रत्येकाने आनंदाने प्रवास करा आणि आपला मित्र आहे ते मित्रांना व्यवस्थितपणे जपा आणि त्यांनाही आपल्या बरोबर चांगले शिक्षण द्या, त्यांचा आधार, त्यांचा विश्वास व्हा, त्यांच्यासोबत हा जीवनाचा प्रवास अतिशय सुंदर रीतीने करा. इतकंच माझं सांगणं आहे. तर मी रजा घेतो. धन्यवाद.